आकाशवाणी आमदार निवासात शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा राडा। निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्याचाही आरोप, तर डाळ खाल्ल्यावर पोटात मळमळू लागल्यानं संताप। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच असं कॉकटेल घर। भाजप आमदार पडळकरांची नाव न घेता पवार कुटुंबियांवर गलिच्छ भाषेत टीका। पक्षातल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नका, मला विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद नको। 2 दिवसात राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा आदेश। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्याकडे पैसे कुठून येतात? काही मालमत्तांची यादी एक्सवर पोस्ट करत दुबेचे सवाल। ठाण्यातील मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार। मीरा भाईंदरमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अविनाश जाधवांसह पदाधिकारी राज ठाकरेंना भेटणार। नागपूरसह परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस। नागपूर जिल्ह्यातल्या शाळा आज बंद। पाल नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। काही भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता, तर रात्री पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 2 बसेसची सुटका। गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस। तिरोडा तालुक्यात सर्वाधिक घरांची पडझड। स्थानिक प्रशासनाच्या वतीनं पंचनामे। विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन, तर 70,000हून अधिक शिक्षकांसह आमदार रोहित पवार सुद्धा यामध्ये सहभागी। आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार, मंत्री महाजनांचं आश्वासन। गिरणी कामगारांच्या घरांसाठी संयुक्त लढा समितीची आज आझाद मैदानामध्ये सभा। महाविकास आघाडीतनं उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि मनसेकडून बाळा नंदगावकर उपस्थित राहणार। मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर ही सभा होणार। देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक। केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांचा विरोध। 25 कोटी कामगार यामध्ये सहभागी होणार। Co-presented by Abhay